प्रशांत स्वागत करतो तुमचं आमच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे मलंगडला. मलंगडच्या पायथ्याशी आपण आता आहोत आणि इथून आज आपण ट्रेक करणार आहोत. सकाळचे बघा 6:30 वाजलेत. आत्ता माझ्या पाठीमागे कुठे कोणीच नाही आहे बघा, तिकडपर्यंत कोणीच नाही आहे. तर तुम्ही पण सकाळ जर लवकर प्रेफर केलं यायचं तर उत्तमच आहे. तर आजच्या ट्रेकला आपण सुरुवात करूया मित्रांनो, चला माझ्यासोबत. मित्रांनो, मलंगड कल्याणपासून दक्षिणेस 16 किलोमीटर अंतरावर एका उंच डोंगरावर बांधलेला आहे. हाजी मलंग या नावाने हा डोंगर ओळखला जातो. 17व्या शतकात उत्तरार्धात या किल्ल्यावर मराठे व इंग्रज यांच्यात एक रोमहर्षक लढाई झाली. दोनही बाजूंनी शह दिले गेले. अबिंग्टन या इंग्रज अधिकाऱ्याने 1780 मध्ये मलंगडला वेढा घातला. पावसाळ्यात मराठे युद्ध टाळतात हे लक्षात घेऊन बेसावध मराठ्यांवर भर पावसातच हल्ला करण्याचे त्याने ठरविले. लढाई सुरू होताच नैऋत्य व उत्तरेकडच्या वाटा बंद करून टाकल्या. त्याने प्रथम पीरमाची घेण्याचे ठरवले. मलंगड 3 टप्प्यात विभागला आहे. पहिल्या टप्प्यावर मलंगडावरील समाधी, दुसऱ्या टप्प्यावर सोनमाचे आणि तिसरा टप्पा म्हणजे बालेकिल्ला. मित्रांनो, मलंगडवर जाण्यासाठी आता रोपवेची सोय करण्यात आली आहे. या सेवेमुळे भाविकांना गडावर जाण्यासाठी मोठी सुविधा झाली आहे. 2 तासाचे अंतर केवळ 10 मिनिटात पार करता येते. तर मित्रांनो, आपण आता शंभू दर्शन घ्यायला झालो आहे. तिथं शिवलिंग आहे. आपलं जे शिवलिंग आहे ते आपल्याला तिथं जायचं आहे बघा. तिथे आपण आता फायनली पोचलो आहे. तर मित्रांनो, आपण आता दर्शन घेतलं आहे आणि आपण थोडं विश्रांती घेऊया, नाश्ता करूया आणि मग आपण पुढचा ट्रेक कंप्लीट करूया. तर मित्रांनो, आता आपण नाश्ता करून घेतो आहे. घरातून आपण कोथिंबीरच्या वड्या आणल्यात. आईने वड्या सकाळीच बनवून दिल्यात आणि नाश्ता केला की मग आपण पुढचा ट्रेक करू. या बाजूला आपण शिवलिंगाचं आता दर्शन घेतलं आहे. मस्तपैकी नाश्ता करून घेऊया. जबरदस्त टेस्ट आहे नेहमीप्रमाणे. मागच्या पण व्हिडिओमध्ये मी तुला दाखवलं होतं, रायगड किल्ल्याचा ट्रेक होता, त्यावेळेस पण आईने कोथिंबीरच्या वड्या दिलेल्या. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवर लिंक दिले, जाऊन बघा. त्याच्यामध्ये पण संपूर्ण ट्रेक दाखवला आम्ही. तर मित्रांनो, आपण आता नाश्ता केलेला आहे आणि पुढच्या ट्रेकला आपण चाललो आहे. तर मित्रांनो, आपण आता पोचलो आहे. रोपवे जिथे एंड होतो ह्या बाजूला बघा, इथून रोपवे आहे. इथून तुम्ही एकदम स्ट्रेट आहे आणि उबड दगड आहे. ते बघा, पाय घसरू शकतो इथून माझा. एकदम डेंजरस झाला आहे मित्रांनो. छोटे छोटे दगड आहेत बघा. छोट्या छोट्या दगडांवर पाय सरकण्याची शक्यता आहे. जेव्हा पाय जपून टाकायचं आपल्याला. हळूहळू पुढे जाऊया आपण, वाट काढत काढत काढत. बापरे, तर दगडच आहे पूर्ण. अजून आपल्या वरती जायचं आहे बघा.
तर मित्रांनो आपण आता ट्रेक करून थोडंसं वरती आलो आहे. थोडीशी विश्रांती घेऊया आपण आता. आलं का लक्षात? हे मेन आहे. एकदम जबरदस्त ट्रेक आहे. असे हात याच्यामध्ये तुम्ही टाकलेत ना. हो, इथे ठेवलंय पण हे बघा. सळी पण ठेवले. एक बात तो अच्छा हुआ अपने को डर का एहसास तो हुआ. डर क्या चीज है. तर मित्रांनो आपण आता ट्रेक करून वरती आलोय आणि या बाजूला बघा, या बाजूला पण दरी आहे आणि इकडे पण दरी आहे. ह्या बघा, या बाजूला पण दरी आहे. इकडे पण दाखवू शकता. इकडे वरती पण डोंगर आहे आणि आपण जे ट्रेक करत आलो ते खालून असं. आता हा जो दिसतोय हा जो आपण मगाशी बघितलं रेलिंगचा रोपे तुम्हाला बोललो ना, तो रेलिंगचा पार्ट हा आहे आणि तिथून आपण ट्रेक करत करत खालून असं आलो होतो. तिथे रेलिंग स्टार्ट होतं. तिथे थोडंसं झूम केलं तर बरोबर. आणि त्याच्या पुढे तिकडे तिकडे जर बघितलं, तिकडे सगळं मोकळं मैदान आहे त्या बाजूला. आला आवाज बघायला. तर मित्रांनो आपला ट्रेक संपलेला आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो लाईक आणि कमेंट करून नक्कीच सांगा. आता आपण भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.